हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असं मसालेदार सुकं चिकन बनवणार आहोत। नेहमी आपण इथे ग्रेव्हीज बनवतो, यावेळेला आपण इथे सुकं चिकन बनवणार आहोत। चिकन स्टॉक आणि त्यानंतर इथे सुकं चिकन असं बेत केलेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला आता आपण वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण आज सुक्कं चिकन बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन इथे शिजवून घेतलेले। चिकन स्वच्छ धुवून घेतलं, त्याला हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट लावून कुकरला ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। आणि त्यानंतर इथे चिकन इथे शिजवून घेतलेला जो आपल्याला इथे चिकन स्टॉक मिळालेला आहे आणि इथे आळणी पण आपण काढून घेतलेलं आहे। सुक्कं चिकन बनवण्यासाठी इथे मी काही मसाला घेतलेला आहे, तो बघूया आपण। त्यासाठी इथे मी 2 कांदे असे तेलामध्ये भाजून घेतलेले आणि त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे, आल्याचे इकडे तुकडे घेतलेले, 2 टोमॅटो इथे असे तेलामध्ये फ्राय करून घेतले, कोथिंबीर घेतली, सुकं खोबरं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं, काळं करायचं नाही। तुम्ही इथे बघू शकता ब्राऊन करून घेतलेलं आहे तेलामध्ये। हे असं सर्व साहित्य घेतलेले आहे आपण वाटणामध्ये। खडे मसाले काहीच घेतलेले नाही आहे, जे दाखवते तेवढंच आपण इथे यूज करणार आहोत। आता हे मिक्सरला मी छान बारीक करून घेणार आहे। इथे आपला मसाला पण बारीक करून झालेला आहे। चला आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आता कढई ठेवलेली, ते तेल टाकून घेणार आहे। 2 पळ्या इथे तेल टाकून घेतलेले। आता इथे ना तेल छान मस्त तापलेलं आहे, त्या तापलेल्या तेलामध्येच आता आपण इथे जो मसाला बारीक केला होता ना तो ॲड केलेला आहे। आता हा मसाला आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। आता इथे मी तुम्हाला जे मसाले दाखवले ना तेवढेच मी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। इथे काही दुसरे एक्स्ट्रा कांदा, टोमॅटो किंवा खडे मसाले काहीच इथे मी ॲड करणार नाही आहे। जो आपण मिक्सरला फिरून घेतलेला मसाला आहे तोच ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। ज्यावेळेला आपण मसाले इथे भाजून घेतले ना तेलामध्ये, जे पण आपण वाटण घेऊ ते की त्याला छान तेल सुटतं आणि पटकन ते फ्राय होतात तेलामध्ये, मस्त फ्राय झालेले। आता आपण ह्याच्यामध्ये ना काही कोरडे मसाले ॲड करणार आहोत। तर इथे 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, 1 चमचा वरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा इथे कांदा मसाला, 1 चमचा वरून इथे काळा मसाला, थोडीशी हळद। आता आपण इथे छान मिक्स करून घेऊया। हे बघा इथे छान मस्त मिक्स झालेलं आहे। तर ह्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच। आता आपण हे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। हे बघा इथे छान मस्त मिक्स झालेलं आहे आपलं। 2 मिनटं इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। इथे आपण झाकण काढून घेऊया। वाव, छान मस्त आपला मसाला इथे तुम्ही बघू शकता फ्राय झालेला आहे। असाच परफेक्ट बनवून घ्यायचा आहे। आणि मी ज्याप्रमाणे इथे सुकं चिकन बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी होतं। इथे आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं, आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेतलेले आणि मसाला तुम्ही इथे बघा किती छान मस्त असा फ्राय झालेला आहे। मसाल्याला तेल पण छान सुटलेलं आहे। आता आपलं जे चिकन होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता हे चिकन आहे ना हे पूर्ण आपण या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे, की पूर्ण मसाला आपला या चिकनला छान लागला गेला पाहिजे। प्रत्येक पीसला हा मसाला इथे लावून घेणार आहे मी। आता सर्व मसाला आपल्या चिकनला इथे छान लागला गेलेला आहे। सर्व चिकनला असंच लावून घ्यायचं परफेक्ट। आता इथे मी या मसाल्यामध्ये हे छान मिक्स करून घेतलेले। आता इथे मी झाकण ठेवते, पूर्ण चिकनला हा मसाला छान लागला गेलेला आहे। झाकण ठेवून इथे 1 मिनटच आपण हे छान होऊन देऊया, की पूर्ण त्या मसाला त्या चिकनमध्ये छान उतरेल। झाकण काढून घेतलेले, चेक केलेले, छान मस्त मसाला आपल्या या चिकनमध्ये हे बघा मुरल्या गेलेला आहे। मस्त असे मसाल्यामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली थोडीशी, त्यानंतर इथे थोडीशी बारीक चिरून हिरवीगार कोथिंबीर अशी ॲड करायची। आता इथे आपलं सुकं चिकन तयार झालेले। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल
सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.